हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रात गट क व ब पदासाठी सरळ सेवा भरती निघालेली आहे. वेतन 19,900 ते 78,800पर्यंत असणार आहे. पदनाम लिपिक, लघुलेखक, सहाय्यक असणार आहे. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. टाटा मेमोरियल सेंटर इथनं ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. बघा, पोझिशन्स अवेलेबल असं इथे मेन्शन केलेलं आहे. सायंटिफिक ऑफिसर ई हेल्थ इकॉनॉमिक्स, लेवल पे 12. बघा, 12चं लेवल पे असणार आहे, म्हणजे 76,000पर्यंत पेमेंट असणार आहे. इनिशियल पेमेंट 78,800पर्यंत असणार आहे, प्लस अलाउन्सेस ॲप्लिकेबल. 45 वर्षापर्यंत अप्पर एज लिमिट असणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन PhD इन हेल्थ इकॉनॉमिक्स और पब्लिक हेल्थ, PhD असलं पाहिजे किंवा MD असलं पाहिजे. एसेन्शियल एक्सपिरियन्स इथे मागितलेला आहे. PhD हेल्थ इकॉनॉमिक्समध्ये और MD कम्युनिटी मेडिकल और प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनमध्ये. डिझायरेबल एक्सपिरियन्स, रिक्विजिट एक्सपिरियन्स इन कॅन्सर और कॅन्सर हॉस्पिटल. लोकेशन बघा, नवी मुंबई खारघर असणार आहे. सायंटिफिक ऑफिसर ही दुसरी पोस्ट असणार आहे. कॅन्सर जेनेटिक लॅब एक अनरिझर्व पोस्ट ही वेकंट असणार आहे. इनिशियल पे लेवल 12चं असणार आहे, 78,800पर्यंत. 45 वर्षे ही अपर एज लिमिट असणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन MD किंवा PhD इन अप्लाइड बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, लाइफ साइंसेस, बायोकेमिस्ट्री, झुओलॉजी, मायक्रोबायोलॉजी और रिलेटेड फील्ड फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा MD किंवा PhD इन कॅन्सर सायटोजेनेटिक एरिया. लोकेशन खारघर, नवी मुंबई. मेडिकल फिजिसिस्ट 11 लेवल पेमेंट असणार आहे. आणि पेमेंट बघा, 67,700पर्यंत. 40 वर्षे अप्पर एज लिमिट असणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन MSc फिजिक्स असणार आहे. डिप्लोमा इन रेडिओलॉजी फिजिक्स कंडक्टेड बाय बाक. एसेन्शियल एक्सपिरियन्स 5 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे इन ॲडव्हान्स कम्प्युटराइज ट्रीटमेंट. डिझायरेबल एक्सपिरियन्स बघा, कम्प्युटर प्रोग्रॅमिंग स्किल C++. लोकेशन खारघर, नवी मुंबई. चौथी पोस्ट जी आहे ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची असणार आहे. लेवल 11चं पेमेंट असणार आहे 67,700पर्यंत. 55 वर्षाचं अप्पर एज लिमिट असणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. इसेन्शियल बघा इथे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, रिक्रुटमेंट, एस्टॅब्लिशमेंट मॅटर, इंडस्ट्रियल रिलेशन, RTI मॅटर, लीगल विजिलन्स एक्सेट्रा मागितलं आहे. बाकी तुम्ही वाचू शकता. लोकेशन खारघर, नवी मुंबई आहे. चीफ सिक्युरिटी ऑफिसर 11चं पेमेंट असणार आहे 67,700. 55 इयर्सचा एक्सपिरियन्स हवा. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा इथे दिलेलं आहे. खारघर, नवी मुंबई लोकेशन. नर्सची वेकन्सी असणार आहे. लेवल 7चं पेमेंट असणार आहे 44,900. 30 वर्षाचं वय मर्यादा असणार आहे. क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इथे दिलेला आहे, वाचू शकता. खारघर, नवी मुंबई लोकेशन असणार आहे. सायंटिफिक असिस्टंट B लेवल Cचं पेमेंट असणार आहे 35,400. 30 वर्षाचं अप्पर एज लिमिट असणार. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू शकता. खारघर, नवी मुंबई लोकेशन. सायंटिफिक असिस्टंट B लेवल 6चं पेमेंट असणार आहे 35,400पर्यंत. 30 वर्षाचं वयोमर्यादा असणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू शकता. खारघर, नवी मुंबई लोकेशन. स्टेनोग्राफर लेवल 4चं पेमेंट असणार आहे 25,500. 27 वर्षे अप्पर एज लिमिट. एज्युकेशन बघू शकता. खारघर, नवी मुंबई लोकेशन असणार आहे. टेक्निशियन A लेवल 2चं पेमेंट 19,900. 27 वर्षाचं असणे आवश्यक आहे. HSC पास असलं पाहिजे. लोकेशन खारघर, नवी मुंबई असणार आहे. टेक्निशियन A फोटोग्राफी लेवल 2चं पेमेंट असणार आहे 19,900. 27 इयर्स अप्पर एज लिमिट असणार. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता. खारघर, नवी मुंबई लोकेशन. टेक्निशियन A कारपेंटर, लोअर डिव्हिजनल क्लर्क, अशा या 2 पोस्ट असणार आहे. अशा खूप साऱ्या पोस्ट आहेत, तुम्ही बघितल्या. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन 13 मार्च 2025 5:30 असणार आहे. तुम्हाला
ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला बघायचं आहे इथे, वाचायचं आहे व्यवस्थित आणि मगच ऑनलाईन फॉर्म भरायला घ्यायचा आहे. सगळे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे, त्याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ते सुद्धा इथे व्यवस्थित दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. त्यानंतर एज रिलॅक्सेशन बघा, 5 वर्ष SC ST, 3 वर्ष OBC, 10 वर्ष PWBD ॲडिशनल, 5 इयर्स इन केस ऑफ SC और ST और 3 इयर्स इन केस ऑफ OBC. एक्स सर्व्हिसमॅन बघा 3 इयर्स प्लस केलेले आहेत. ॲज पर गव्हर्मेंट रूल्स तुम्ही वाचू शकता इथे. ठीक आहे. त्यानंतर 300 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे. डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने तुम्ही पेमेंट करू शकता. SC ST फीमेल कॅन्डिडेट, पर्सन विथ डिसेबिलिटी, एक्स सर्व्हिसमॅन फर्स्ट टाईम अप्लाइंग फॉर सिव्हिल पोस्ट आफ्टर सर्विंग एनी रँक आर एक्झम्प्टेड फ्रॉम द फी. आणि ॲप्लिकेशन फी रिफंड होणार नाही. अलाउन्सेसबद्दल इथे माहिती दिलेली आहे, ते तुम्ही वाचू शकता. ट्रान्सफरबद्दल माहिती दिलेली आहे, ते तुम्ही वाचू शकता. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.